डीमार्टमध्ये जे गेले होते आणि तिथून हे छान डबे घेऊन आले. आतमध्ये काच आहे आणि बाहेरून स्टेनलेस स्टील आहे, त्यामुळे छान वाटतं म्हटलं. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. सकाळचं सगळं आवरून उठायला तरी उशीर झाला आम्हाला. रात्री झोपलेलो लेटने. चेहरा तर माझा पूर्ण सुजलेला, पाय तर गेलेत कामातून. आणि आता थोडंफार जे सामान आहे एक्स्ट्रा, आता कारण राजश्री नरेंद्र येताना घेऊन आले. मग अजून काही जे वाटते घरात आल्यानंतर सगळं सामान अजून समजले की अजून हे पण आणायचं ते पण आणायचं आहे. म्हणून इथे संकेश्वरला असलेलं एक डीमार्ट आहे की स्टार बाजार आहे मला माहीत नाही, पण तिकडे चाललो आहे आणि तिथं जाऊन घेऊन येतो. कारण नरेंद्र पण संध्याकाळी चाललेत, त्यामुळे आता जाऊन घेऊन आलेलं बरं. सो निघालेलो आहोत राजश्री, मी, नरेंद्र, आमची राजनंदिनी आणि आरव. मम्मी आणि मावशी घरी आहेत, घरचं आवरत आहेत. सो चलो. संकेश्वर येथील डीमार्ट जे आहे तर तिथे जाऊन पोहोचलो. मी पहिल्यांदाच बघते हे डीमार्ट, नवीनच झालेलं आहे. मावना या खालच्या पण छान वाटतात बघून. ते तू फक्त तिथं ह्याच्यासाठी म्हणायला आल्यास काय? फक्त समोरच्या एरियात मग भरपूर झाल्या बास. आणि हे होईलच अँटीस्किड आहे. किचनमध्ये एकच बास की, दोन एकच बास किचनमध्ये. इकडे तू काय जास्त उभारणार नाहीस दुसऱ्या साईडला. आमच्या बहिणाबाई अशा ढकलत होत्या. डीमार्टची शॉपिंग झाल्यानंतर आम्ही निघालो आणि इथे राजनंदिनीची थोडी मजा मस्ती चालू होती. आरवची, राजनंदिनीची, राजश्रीची. वातावरण खूप सुंदर होतं. पाऊस बिलकुल नव्हता. कुठे गेलाय काय माहीत पाऊस. आता येऊन पोचले घरी आता आणि जेवण केलं मम्मी मावशीने मिळून. आता जेवण घेऊया, त्याच्यानंतर हे सगळं सामान आणलं पूर्ण. तर हे जे आहे हे आता भरायचं आहे सगळं म्हणजे 2-3 महिने निवांत पुरेल एवढं सगळं सामान मी घेऊन आले. मुंबईमध्ये ओके होतं सगळं, काही टेन्शन आहे. मी जास्त आणत बसायला नाही. कधी मी डीमार्टचं वगैरे दाखवलेलं नाही, कारण रिझनच होतं जर गेम मिळतं आहे सगळं कशाला. ही आता इथं ठेवलं, बाहेर तिथं आतमध्ये ठेवायचं. पण इथं आता जरा वेगळं आहे, भरावं लागणार आता 2-3 महिन्यात एकदा. नक्की हाय घे तू. नाही नक्की हाय आज थांब. इथं राजश्री सगळ्यांची ताटं करते. नरेंद्र काय बाई आता चाललाय. नाही त्याच्यात कुणा कोण मोठं हे बनवते बघ्या. अजून एक दे, ते राहील त्याच्यावरती. कोलगेट, ते बघ कोलगेट ठेवायला लागले. उचलाय ना कोलगेट त्याला. अगं बाई हे ठेव पिलू, हे ठेव त्याच्यावर. हे ठेव. हां वाव व्हेरी गुड. ते नाही राहत त्याच्यावर. पायावरती पाडून घेशील माझी आई. थांब हे घे, ते घे छोटं, ते वाला घे. ते नाही राहत राजमंदिर. ते हे घे ठेव. हे बा ठेव, हे घे, हे ठेव त्याच्यावर. हे इथं ठेव, याच्यावर. हां झालं बघ. आणि एक टाप हे ठेव, आणि एक घे तिथलं, ते घे. व्हेरी गुड. टाळ्या वाजव सगळ्यांनी. नरेंद्र टाळ्या वाजवा, राजी टाळ्या वाजव, आपणीच लावायला टाळ्या वाजवायला लागले ते. पाया बियार ते नको, हे नको, हे चांगलं नाही, ते बरोबर नाही. ते थांब, ते जड बिन पाडून घेशील पायावर. हे घे बा, हे घे.
हे ठेव, हे घे, हे पण ठेव, हे पण ठेव, हे घे, हे पण ठेव. दिवसभर ना पूर्ण किचन सगळं असं हे बाहेरचं इथं पसारा होता, हे ते सगळं होतं ना, तर मला करायलाच अजिबात म्हणजे व्हिडिओ करायलाच घेतला नाही. मी सगळं कवरच करायला घेतलं. सगळं म्हटलं पटपटपट करूया. असं तोपर्यंत ओटा जो आहे तो सेट केला आहे, प्रॉपर दाखवते. इथं आता चहा ठेवला मी सकाळी उठून. हे ते अजून पॅन्ट्री युनिट आले की हे सगळं काढता येईल व्यवस्थित. इथपर्यंत ठेवलं आहे. इथलं पण सगळं क्लीन करून घेतलं. अजून आहे हे सगळं व्यवस्थित करायचं. तात्पुरतं असं जे आहे ते सेट केलं आहे. आणि इथलं सगळं असं सेट केलं आहे. तोपर्यंत डीमार्टमध्ये जे गेले होते तिथून हे छान डबे घेऊन आले. आतमध्ये काच आहे आणि बाहेरून स्टेनलेस स्टील आहे, त्यामुळे छान वाटतं म्हटलं. आणि थोडंसं राहतील व्यवस्थित म्हणून हे घेऊन आले. नाही थोडं भरून ठेवले. बाकी इथं अजून मला वाटलं 8 बरोबर होतील म्हणून 8 घेऊन आले. अजून 4 आणले असते तरी किंवा 3 आणले असते तरी बरोबर झालं असतं. तर नेक्स्ट टाईमला जाईन तेव्हा ते घेऊन येईन. आणि इथे असं हे ठेवलं आहे. अजून आहे सगळं व्यवस्थित सेट करायचं, हळूहळू करेन. ग्लासेस सगळे इथे ठेवून टाकलेत मी काचेचे. आता भाजी करायची आहे मेथीची. आरवच्या स्कूलला आज आहे पालेभाजी. चहा ठेवला इथे मी. चहा घेऊन ही मस्त वेळ आली आहे. फॉलो युअर हार्ट. इथलं पण युटिलिटी अजून सेट करायचे आहे. सगळं सामान थोडं काढलेलं, थोडं आहे असंच. हे मुंबईवरून मी येताना शिवरॅक जे घेऊन आले होते, तर इथं सगळं ज्या डिटर्जंट वगैरे राहील म्हटलं हे आतमध्ये ठेवलं आहे. कपडे सुकत टाकायचे आहेत आता. अजून इकडच्या साईडला हे आहे अजून सगळं सामान जे घालायचं वगैरे. इथं हे तोपर्यंत स्टँडर्ड ड्रायर स्टँड ठेवले मी. छोटे छोटे किडे भरपूर आहेत. अंघोळ झाली? आरवची स्कूल आहे आज. आता स्कूल ड्रेस आज मिळेल ते बी त्याला. सो ही टी व्ही आला आहे काल. सचिन रावांच्या आवडीचा त्यांनी ऑर्डर केलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या आवडीनं क्रोमामधूनच, कोल्हापुरातून सगळे अप्लायन्सेस जे आहेत ते क्रोमामधून घेतलेत. तर हे आज किंवा उद्या इन्स्टॉल होईल इथे. आता मला असं झालं की टी व्ही मोठा त्यांनी आधीच सांगितलं मला मोठाच पाहिजे म्हणून घेतलेत. आता 55 इंची टी व्ही आहे इथे, लागेल नंतर तो. तर मग आता इथं अजून हे सगळं सेट होईल व्यवस्थित. हे नीताने मला दिलेलं हे छान असं. ही नीताने दिलेलं एकदम ॲस्थेटिक गोष्टी इथं ठेवले. हे हळूहळू हा हॉलच सेट व्हायला वेळ लागणार, कारण सोफा तरी घ्यायचा आहे अजून. खूप जणींनी मला बोलले की तू इचलकरंजीला जाऊ, म्हणजे ते धनंजय पवार यांच्याकडून सोफा सेट घे. आता सचिन आल्यानंतर सोफा सेट घ्यायला जायचं आमचं चालू आहे. एकतर बनवून घ्यायचं असं सुरू होतं. ज्या दिवशी रे कर्टन्सवाले आले होते ना, तर त्यांनी पण सगळं करून देतात. मग ते बनवायला म्हटलं तर 1 महिनाभर जाणार. तेवढं कुठं कोण पण घरात येत राहणार आणि परत खुर्च्या आणा, परत मग त्या ठेवा. त्यापेक्षा म्हटलं की राहू देत. मग हे येतील आता 1-2 दिवसामध्ये. ते आल्यानंतर बाबाने घेऊन येणार, म्हणजे बाबाने घेऊन यायला सांगितलं सचिनना, तर ते येतील. तर सचिन आले की मग निघणार आहोत आणि जाऊन मग बघूया कुठून घ्यायचं नेमकं. जाताना कोल्हापूरमध्ये जाताना पण खूप सारे हे लागतात फर्निचरचे शॉप, आणि तिथं नाहीच पसंत पडलं तर मग पुढे जायचं असं चालू आहे. अजून लागतंच आहे, घर लागतंच आहे. तोपर्यंत कंप्लीट होत नाही, तोपर्यंत काहीच कुठलंच कंप्लीट मी व्यवस्थित दाखवू शकत नाही आहे असं झालं आहे. त्याच्यामुळे आता बाहेर मिरमावशी आज जाणार आहे. 2 दिवस ती आले त्याच्यामुळे फार मदत झाली मला. आणि ती पण आज जाणार. राजश्री 2 दिवस थांबणार आहे अजून. आता बघू कसं. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय. छोटे छोटे व्लॉग्स होत आहेत. आता उद्यापासूनचे जरा असं मोठे करेन मी व्लॉग्स, कारण आधी म्हटलं कामच आवरून घ्या पटपट त्यासाठी. चलो तर मग.